नमस्कार. महाराष्ट्र बाजारपेठेच्या एमबीपी कट्ट्यावर आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आलेलो श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह या ठिकाणी आणि या ठिकाणी सुरू आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम, तो म्हणजे लावण्य दरबार. स्मित हरी प्रोडक्शन आणि महाराष्ट्र बाजारपेठेच्या वतीने या सुंदरशा कार्यक्रमाची निर्मिती झालेली आहे आणि या ठिकाणी दोन लावणी नृत्यांगना अर्थात लावणी सम्राज्ञी ज्यांनी खऱ्या अर्थाने लावणीची कला जपलेली आहे, वाढवली आहे, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने लावणी जगली जाते ते म्हणजे आकांक्षा कदम आणि कविता खडशी या ठिकाणी आहेत. तर नमस्कार, आपल्या दोघींचे या ठिकाणी एमबीपी कट्ट्यावर मनपूर्वक स्वागत. आशुजी, मला एक सांगा, अतिशय सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे, त्या कार्यक्रमाबद्दल काहीतरी थोडंसं तुमच्या. लावण्य दरबार हा अगदी मनाच्या जवळ आहे आमच्या कार्यक्रम. कारण ह्या कार्यक्रमात मुंबईच्या सर्व छान छान लावण्यवती आहेत आणि खूप प्रयत्न असतो आमचा प्रत्येक शोला काहीतरी वेगळं देण्याचा आणि ते कायम ठेवलेलं आहे आम्ही. सो आत्ता आमचा लावण्य दरबार सुरू आहे. आम्ही एंट्री करतून इकडे आलेलो आहोत बाईट देण्यासाठी. आणि तसंच जसं मी सांगितलं संतोषजी, लावण्य दरबार जसा प्रिय आहे तसंच आमचा दुसरा स्मित हरी प्रोडक्शनचा पाहुणं जरा जपून हा सुद्धा लावण्यांचा कार्यक्रम आहे आणि तो सुद्धा खूप छान त्याला प्रतिसाद मिळतोय ऑडियन्स कडून आणि आम्हाला खूप छान वाटतं. तो सुद्धा शो एवढा छान प्रकारे चालू आहे, रनिंग आहे. त्याच सोबत आमचा आता स्मित हरी प्रोडक्शनचा येणारा नवीन कार्यक्रम ओके, फोक लावणी रॉक्स. बघा, टायटलच एवढं कॅची आणि क्रिस्पी आहे ना की तुम्हाला सगळ्यांना यात नक्की काय गंमत आहे, काय गिम्मिक आहे हे बघण्यासाठी तुम्हाला यावंच लागेल. सो ताई, आपण यायचं आहे हा शो बघायला, कारण आमच्याच प्रोडक्शनचा हा कार्यक्रम आहे. सो मी तुम्हाला आवर्जून विनंती करते सर्वांना की तुम्ही हा कार्यक्रम बघण्यासाठी या आणि त्यांना जसं आम्हाला प्रेम दिलं, जसं पाहुणे जरा जपून आणि लावण्य दरबारवर तुम्ही प्रेम दाखवलं, तसंच ह्या कार्यक्रमावर सुद्धा प्रेम दाखवा आणि भरघोस प्रतिसाद द्या आणि गर्दी करून या. येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये स्मित हरी प्रोडक्शन आणि महाराष्ट्र बाजारपेठेतर्फे एक अतिशय सुंदर संकल्पना घेऊन लावणीचा सोहळा रंगमंचावर येणार आहे. त्याचं नाव आहे अर्थात फोक लावणी रॉक. तर त्या कार्यक्रमातील अर्थात या ठिकाणी कलाकार आहेत ते म्हणजे महाराष्ट्राची लाडकी सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना अर्थात धनश्री दळवी आणि सोबत आहेत सुजाताजी किरण. आज आपण त्यांच्या कार्यक्रमाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया की या कार्यक्रमाबद्दल काय रसिकांसाठी तुम्ही ठेवलेलं आहे. प्रथमतः मी या चॅनलचे खूप आभार मानते की तुम्ही येताय थिएटरमध्ये आणि लावणी काय असते, पारंपरिक लावणी काय असते ही लोकांपर्यंत पोहोचवताय. त्यासाठी आमच्या दोघींकडून म्हणजे आमच्या पूर्ण टीम कडून, फोक लावणी रॉक्स कडून तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कार्यक्रम आमचा असा असणार आहे की त्याच्यात लावणी पण आहे, फोक पण आहे आणि रॉक पण आहे. रॉक म्हणजे काय असणार आहे ते तुम्हाला थिएटरला येऊन बघायला लागणार आहे. रॉक्स हे वेगवेगळ्या प्रकारे क्रिएट करतात, ऐकलं जातं आणि केलंही जातं. पण आम्ही हा वेगळ्या प्रकारचा रॉक इथे घेऊन आलो आहोत. लावण्य दरबार आणि पाहुणं जरा जपून यानंतर स्मित हरी प्रोडक्शनचा हा एक नवीन उपक्रम तुमच्यासाठी आम्ही आणतोय रंगमंचावर. आणि मुली पण सगळ्या नवीन आहेत, म्हणजे याच्यातल्या ज्या नर्तिका आहेत त्या सगळ्या नवीन आहेत. तुम्हाला लावण्य दरबार, पाहुणं जरा जपून किंवा खूप साऱ्या कार्यक्रमामध्ये ज्या मुली कधीच प्रेझेंट झाल्या नाहीत अशा नर्तिकांना घेऊन आम्ही इथे येत आहोत. आणि या कार्यक्रमाचं जी कोरिओग्राफी करत आहेत ते आमचे संतोष भांगरे सर यांनी खूप गाजलेल्या लोकगीते, कोळीगीतांना स्वतः प्रेझेंट केलेला आहे. कृणालच्या वेगवेगळ्या सीडीच्या कोरिओग्राफी मधून तुम्ही त्यांना नक्की ओळखलं असेल. आणि आता खूप वर्षानंतर ते पुन्हा एकदा रंगमंचावर एंट्री करत आहे आणि तुम्ही विचार करू शकत नाही की त्यांची एंट्री अशी नेहमी जोरातच असते, आता ही रॉक मधून येणार आहे. सुजाता, काय सांगशील अजून? मला असं वाटतं की आत्ताच्या जनरेशनसाठी जर लावणी प्रेझेंट करायची आहे तर तिचं थोडं स्वरूप चेंज करून ती आपण प्रेझेंट केली पाहिजे, जेणेकरून जी आत्ताची पिढी आहे तिचं म्हणजे प्रेक्षक लावणीला खूप प्रमाणात लाभेल असं मला वाटतं. तर नव्या ढंगात आम्ही हा कार्यक्रम घेऊन येत आहोत, तर तुम्ही सगळ्यांनी पहिला शो नक्की बघायला या. नक्कीच नक्कीच रसिक तर येणारच या कार्यक्रमाला, कारण की काहीतरी एक वेगळं तुम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. ते म्हणजे काय, फोक आहे, लावणी आणि रॉक पण आहे आणि सगळे तुम्ही रॉकस्टार कलाकार आहेत. आणि नक्कीच संतोष भांगरे वेगवेगळी संकल्पना खूप छान पद्धतीने मांडत असतात. आज ही वेगळी संकल्पना घेऊन सगळ्यांना उत्सुकता लागलेली. फक्त थोडे दिवस थांबा, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम रंगमंचावर येणार आहे. या शिवाजी नाट्यगृहाच्या रंगमंचावर आपण तो पाहणार आहे. नक्की यायचंय, एक वेगळं काहीतरी घेऊन येत आहे अर्थात स्मित हरी प्रोडक्शन आणि महाराष्ट्र बाजारपेठ. तर महाराष्ट्र बाजारपेठेच्या वतीने डॉक्टर कौतिक दडगे साहेबांच्या वतीने आपल्या नवीन कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा. नवीनच जो रंगमंचावर एक कार्यक्रम येणार आहे, एक वेगळी संकल्पना घेऊन, तो म्हणजे या ठिकाणी अर्थात फोक, लावणी आणि रॉक. त्या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शक आणि संगीत संयोजक या ठिकाणी. धन्यवाद. आपण या कार्यक्रमाला
उपस्थित राहून चार छान लावत आहात आणि एक नवीन संकल्पना घेऊन येतात. आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्या अगोदर थोडस रसिक श्रोत्यांची एमबीपी कट्ट्यावरील आमच्या रसिकांशी आपण संवाद साधायचा आहे. तर काय असणार आहे या नवीन कार्यक्रमामध्ये नक्कीच? फोक लावणी रॉक्स या नावावरूनच तुम्हाला एक आयडिया येत असेल की नक्की काय होणार आहे. आपल्या ना लोकसंगीत परंपरेला जवळजवळ एक 700 ते 800 वर्षाचा इतिहास आहे, परंपरा आहे. 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ लिहिला. ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्या महाराष्ट्रामध्ये काय ना भक्ती संगीताची लाट उसळलेली. त्यात पुढे नामदेवांचे अभंग आहेत, एकनाथांची भारुडं आहेत, असा सगळा प्रवास आहे. बरं, हे 12व्या शतकात चालू असल्यापासून लावणी ही अस्तित्वात होती. फक्त ती आहे ना एक आपण बोलतो ना प्रायव्हेटायझेशन, की ती एका मक्तेदारी होती ठराविक लोकांची. त्यामुळे ती त्या काळात त्यांनी डोकं नव्हतं काढलं. पण नंतर जेव्हा शाहीर नावाचा परिस्पर्श या लावणीला झाला आणि लावणी जनमानसात पोचली आणि तो प्रवास जो आहे लावणी आणि लोकसंगीताचा जो प्रवास आहे, तो प्रवास आम्ही या कार्यक्रमातून मांडणार आहोत. आता असं झालंय ना की लावणी ही महाराष्ट्राची शान आहे, जी प्रत्येक घराघरात पोचलेल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आहे ना आपलं एक परंपरा आहे, आपल्या लोकसंगीताची एक परंपरा आहे की पिढ्यानपिढ्या ती पुढे जात जाते. संक्रमण हे होतच असतं, प्रत्येक कला क्षेत्रात संक्रमण होतच असतं. सध्या लावणीचंही तसंच संक्रमित होत चाललेली आहे की जो तिचा ओरिजिनल ठसका आहे, ओरिजिनल बाज आहे, तो जाऊन आहे ना हल्ली नको त्या प्रकारे लावणी मार्केटमध्ये यायला लागली आहे. बॉली लावणी काय, ट्रॉली लावणी काय, आणि अशा बऱ्याच लावण्या आल्या. पण हा त्या लावणीचं नवीन रूप आहे. पण आपण बोलतो ना पाया मजबूत असेल तर इमारत भक्कम होते. लावणीचा पाया हा तितकाच मजबूत आहे. त्यामुळे तिच्यावर कितीही संक्रमण झालं तरी तिचा गोडवा, तिचं सौंदर्य कधीच सोडणार नाहीये. त्यामुळे लावणीचा जो पाया आहे, तो पाया आम्ही घेऊन पुन्हा लोकांपुढे येतोय. बरं, हा पाया जितक्या ताकदीने सांगणार आहोत त्याच ताकदीने आत्ताची लावणीही ऐकवणार आहोत. आणि त्याला जोड आपल्या लोकसंगीताची आहे. म्हणजे एक असं बघायला गेलं ना दादा, मजा काय की लावणी शाहिरांनी ज्या लिहिल्या आहेत त्या प्रत्येक लावणीमध्ये एक वेगळं भावविश्व आहे, एक वेगळी मांडणी आहे, त्यांचं वेगळं सांगणं आहे. म्हणजे मी मे बी अतिशयोक्ती नाही करणार, पण एका स्त्रीच्या मनातल्या खोलवरच्या भावना ह्या लावणीमुळे चार चौघात जनमानसात आल्या. म्हणजे रामजोशींनी एक लावणी लिहिलेली, वांजबाईची लावणी. म्हणजे ज्या बाईला मूल होत नाहीये त्या बाईच्या भावना काय असतील, तिची व्यथा. त्यानंतर रामजोशींचीच एक लावणी आहे ज्याच्यामध्ये ती लावणी आहे एका पतिव्रता स्त्रीची, जिने आपल्या नवऱ्याच्या पायाशिवाय दुसरं काहीच पाहिलेलं नाहीये. तशीच रामजोशींचीच एक लावणी आहे जी बाहेर ख्याली बाईची लावणी आहे, की तिचा नवरा तिच्याजवळ नसताना तिच्या रती किंवा प्रणय क्रीडेसाठी काय तिच्या उत्सुकता असतात. म्हणजे त्या काळात तुम्हालाही माहिती आहे की आपण तो काळ ऐकत आलोय की स्त्रियांना घराबाहेर पडणंही मुश्किल होतं. त्या काळात या शाहिरांनी स्त्रियांच्या मनातल्या भावना लोकांपुढे आणल्या आणि तो प्रकार एवढा लोकप्रिय झाला. तर ह्याच जो प्रवास आहे लावणीचा, म्हणजे मी बऱ्याच वेळेला बोलतो की लोकसंगीत जर ही आई असेल तर लोकगीत हा भाऊ आहे आणि लावणी ही त्याची बहीण आहे. जसं आपल्या घरात असतं ना वंशाचा दिवा आणि दुसऱ्याचं स्त्रीधन, लावणीचंही थोडंफार तसंच झालेलं आहे की दुसऱ्याचं स्त्रीधन असल्यामुळे ती दुय्यमच राहिलेली आहे, पण तिची ताकद जी आहे ती कोणी झाकू शकलेलं नाहीये. म्हणून आज लावणी जसं दिमागदारपणे फोक लोककला मिरवते, त्याच ताकदीने आणि त्याच सौंदर्याने लावणी ही मिजाज करते. तर हा जो दिमागदारपणा आणि मिजाजपणा जो आहे या दोन कला प्रकारांचा, त्याचा संगम आणि प्रवास हा या कार्यक्रमातून आपल्याला दिसणार आहे. नक्कीच. आता संतोष सरांनी सांगितलं ते खरंच आहे की ही पारंपरिक पद्धतीने जपत आलेली लावणी आज थोडीशी वेगळ्या वाटेवर चाललेली आहे. आपण म्हणू शकतो संतोष सर की एक त्याला हायब्रिडपणा आलेला आहे आणि आपल्याला हायब्रिडपणा घालून टाकायचा आहे. आपल्याला संस्कृती टिकवायची आणि म्हणून आपण एक वेगळी संकल्पना या ठिकाणी घेऊन की त्याच्यामध्ये लावणी जपलेली आहे, फोक जपलेला आहे आणि थोडंसं शेवटचं वाक्य ते म्हणजे रॉक्स. आज लावणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त येतं चाळ आणि अर्थात ती म्हणजे ढोलकी. पण आज या ठिकाणी संगीत संयोजक या कार्यक्रमाचे आहेत, त्यांनी एक वेगळी संकल्पना मांडलेली आहे की फोकच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये ढोलकी तर असणार आहे पण सोबत नवीन जे वाद्य प्रकार आहेत, ड्रमसेट असेल त्याचा देखील या ठिकाणी असणार आहे. तर काय आहे ते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार. असं संतोष सरांनी खूप चांगल्या प्रकारे त्याचं एक चांगलं वर्तन म्हणजे सांगितलं त्यांनी त्याबद्दल की कशी ती लावणी घडत आली आणि महाराष्ट्रामध्ये लोककला कशा प्रकारे ती वर आली आणि आता ती कशा प्रकारे प्रेझेंट होत आहे. तर आमचं असं मत होतं की आजची जी पिढी आहे, नवीन पिढी, त्यांचं असं झालंय की लावणीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे थोडासा त्यांचा तो चेंज झालाय. म्हणजे आपण भरपूर ठिकाणी बघितलं की त्यांनी एक खूप चांगली गोष्ट मेन्शन केली की त्याचं जे
प्रेझेंट करण्याचा जो वे आहे तो खूप बदलला आत्ताचा. आणि आमचं असं मत होतं की हे जे गाणे वाजतात ज्याच्यावरती लोकांचं खूप म्हणजे प्रेम दिले लोकांनी, त्या जुन्या गाण्यांवरती होणारं जे प्रेम आहे त्यांनी दिलेलं, त्या आम्ही गाण्यांना थोडंसं नवीन प्रकारे कसं आपण प्रेझेंट करू शकतो जे आजच्या पिढीला आवडेल. म्हणजे तुम्ही त्यामध्ये इलेक्ट्रिक गिटार, ड्रम्स जे हे सगळेजण ऐकतायत, ज्यांच्या कानामध्ये ही वाद्य अशी रोज वाजत असतात, पण त्यांचं कसं झालंय, पण ती मराठीमध्ये म्हणजे लावणीमध्ये हा कधी कॉन्सेप्ट आलाच नाही ते. तर त्यांची अशी मतं झाली त्या सगळ्यांना जळून की लावणी म्हणजे टोन ढोलकी, हा नाहीच आहे. आमचं असं मत आलं फोक लावणी रॉक्स, म्हणजे तुम्ही फोक लावणी घेताय, हा लोककला जपताय खूप चांगल्या प्रकारे, पण त्याला जर आपण नवीन टच दिला, म्हणजे नवीन जे वाद्य आहेत आपल्याकडे, इलेक्ट्रिक गिटार, बेस गिटार, ड्रम्स, कीबोर्ड, असे सगळ्या जर गोष्टी आपण त्यामध्ये ऍड करू आणि थोडंसं वेस्टर्नाइज करू आणि लोककला दोन्हीचं हे मिश्रण जर आपण फ्युजन करू ह्या गोष्टीचं, तर ते अतिशय सुंदर प्रकारे होईल. असं हे आमचं ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये दिसणारं हे रूप आहे. आणि सर्वांनी नक्की या कार्यक्रमाला फोक लावणी रॉक्सच्या धन्यवाद. नक्कीच आपल्या कार्यक्रमाला सर्व रसिक श्रोते तर नक्कीच येणार आहे, कारण त्यांनाही उत्सुकता लागलेली की या कार्यक्रमामध्ये नक्की नवीन काय असणार आहे. तर नक्कीच या सगळ्यांनी फक्त ऑगस्ट महिना लक्षात ठेवायचा. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये रंगमंचावर येणार आहे स्मित हरी प्रोडक्शन आणि महाराष्ट्र बाजारपेठेच्या वतीने, अर्थात अतिशय सुंदरसा कार्यक्रम तो म्हणजे फोक लावणी रॉक. धन्यवाद आणि मनपूर्वक आपणास शुभेच्छा. थँक्यू.